तर कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके, कॅपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक चा फॉर्म्युला काय? हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, म्हणजे सगळ्यात जे एक्झाम आहेत त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. कॅपॅसिटी ऑफ ए पॅरल प्लेट कॅपॅसिटर इज गिवन बाय फॉर्म्युला ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. म्हणजे प्रत्येक प्लेटचा एरिया ए असेल आणि त्यांच्यामधलं सेपरेशन जर डी असेल तर कॅपॅसिटी इज गिवन बाय फॉर्म्युला ए इप्सिलॉन नॉट बाय डी. ओके, capacity is given by formula A epsilon naught by D. म्हणजे हा फॉर्म्युला कधी कशासाठी वापरायचा? एअर कॅपॅसिटर साठी. एअर कॅपॅसिटर. ओके, एअर कॅपॅसिटर म्हणजे काय? दोन प्लेटच्या मध्ये जर एअर असेल तर, म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये कुठेही डायलेक्ट्रिक नसेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे दॅट इज, जर टी थिकनेसची डायलेक्ट्रिक प्लेट जर इन्सर्ट केली तर फॉर्म्युला काय होतो? ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस काय होणार आहे? टी प्लस टी बाय के. म्हणजे टी थिकनेसची डायलेक्ट्रिक प्लेट जर इन्सर्ट केली दोन प्लेटच्या मध्ये तर काय करायचं? अगोदर दोन प्लेटमध्ये डिस्टन्स किती असतं? ओरिजिनली डिस्टन्स दोन प्लेटमध्ये डी इतकं असतं, बरोबर आहे ना? डी एवढं डिस्टन्स असतं. तर ते डी मधून काय करायचं? अगोदर टी थिकनेस मायनस करायचा आणि परत किती थिकनेस ऍड करायचा? टी बाय के थिकनेस ऍड करायचा आहे परत. डी मायनस टी प्लस टी बाय के. हा काय झाला? विथ डायलेक्ट्रिक. ओके, विथ डायलेक्ट्रिक हा फॉर्म्युला येणार आहे. आता समजा याच्यामध्ये पूर्णच एरिया म्हणजे पूर्णच डिस्टन्स जर काय केलं, आता हे टी थिकनेस आहे जी पूर्ण डिस्टन्स मध्ये काय केलं आपण? डायलेक्ट्रिक भरलं. ओके, तर फॉर्म्युला काय येणार? म्हणजे विथ एअर म्हणजे काय? या दोन प्लेट आहेत आणि दोन प्लेटच्या मध्ये काय आहे? इथं एअर आहे, त्यावेळी हा फर्स्ट फॉर्म्युला येणार. विथ डायलेक्ट्रिक म्हणजे या दोन प्लेट आहेत आणि दोन प्लेटच्या मध्ये काय केलंय? पूर्ण थिकनेस नाही, लक्षात घ्या. पूर्ण थिकनेस नव्हे तर त्याच्याऐवजी फक्त दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स किती असतं? डी. तर त्याच्यामध्ये टी डिस्टन्स फक्त काय केलेला आहे? डायलेक्ट्रिकनं भरलेला आहे. ओके, म्हणजे हा तो जो थिकनेस आहे तो फक्त टी आहे आणि ह्या बाकीचा टोटल डिस्टन्स किती आहे? डी आहे. आणि त्या डायलेक्ट्रिक प्लेटचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असणार आहे? के इतका असणार. आता दोन प्लेटच्या मध्ये पूर्ण जी स्पेस आहे ते पूर्ण स्पेस मध्ये डायलेक्ट्रिक भरलं तर काय होणार? याच्यामध्ये केस 1, if whole space is filled with dielectric, संपूर्ण स्पेसच आपण काय केली? डायलेक्ट्रिक मटेरियलनं भरली तर फॉर्म्युला काय होणार बघा? म्हणजे थिकनेस ऑफ प्लेट इक्वल टू डी येणार ना. या डायलेक्ट्रिक प्लेटचा थिकनेस जो टी आहे तो काय होणार? इक्वल टू सेपरेशन बिटवीन प्लेट टी इज इक्वल टू डी येणार. टी इज इक्वल टू डी होणार. आणि टी इज इक्वल टू डी जर झालं तर केस 1 चा फॉर्म्युला काय होणार बघा? ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस डायलेक्ट्रिकचा थिकनेस किती येणार? डीच येणार, प्लस काय येणार आहे? डी बाय के करावं लागेल. and therefore d minus d get cancel and therefore a epsilon naught divided by d by k न्यूमरेटरला जाणार आणि फॉर्म्युला येणार a epsilon naught k divided by d. म्हणजे बघा फॉर्म्युले कसे आहेत बघा. पहिला फॉर्म्युला आहे a epsilon naught by d. सेकंड फॉर्म्युला इज a epsilon naught divided by d minus t plus t by k. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. कसा लक्षात ठेवायचा? टी थिकनेसची डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केली तर काय करायचं? डी डिस्टन्स मधून
तेवढा थिकनेस मायनस करायचा आणि किती ऍड करायचा, T/K ऍड करायचा. होल स्पेस इज फिल्ड विथ डायलेक्ट्रिक. तर हा फॉर्म्युला येणार आहे. त्याच्यानंतर केस 2. जर आपण त्या कॅपॅसिटरच्या 2 प्लेटच्या मध्ये T थिकनेसची मेटल प्लेट ठेवली तर काय होणार, मेटल किंवा कंडक्टिंग प्लेट. इफ metal plate of thickness T is inserted between plates. ओके, फॉर्म्युला काय होणार बघा, कॅपॅसिटी इज इक्वल टू, आता मेटल प्लेट किंवा कंडक्टिंग प्लेट आपण T थिकनेसची इन्सर्ट केली तर फॉर्म्युला हा 2 नंबरचा जो फॉर्म्युला आहे ना तोच फॉर्म्युला राहणार आहे, फक्त K तुम्हाला रिप्लेस करावं लागेल. ओके, K ऑफ द मेटल किती असतो किंवा K ऑफ द कंडक्टिंग प्लेट किती असतो, इन्फिनिटी असतो. तर हे माहिती पाहिजे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मेटल प्लेटचा काय असतो, इन्फिनिटी असतो. सो देअरफॉर A एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D मायनस T प्लस T बाय इन्फिनिटी. आता एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर फॉर्म्युला होणार आहे कॅपॅसिटी इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D मायनस T. दिस इज फॉर्म्युला नंबर 4. बघा, हा बेसिक फॉर्म्युला आहे फॉर एअर कॅपॅसिटर. त्याच्यानंतर हा नेक्स्ट फॉर्म्युला आहे दॅट इज फॉर कॅपॅसिटी व्हेन डायलेक्ट्रिक प्लेट इज इन्सर्टेड. नेक्स्ट आहे कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक फील्ड कम्प्लिटली, डायलेक्ट्रिक पूर्ण स्पेस मध्ये भरली तर एप्सिलॉन नॉट K बाय D. आणि जर मेटल प्लेट इन्सर्ट केली, 2 कॅपॅसिटरच्या प्लेटच्या दरम्यान मेटल प्लेट इन्सर्ट केली तर D मायनस T. याच्यानंतर नेक्स्ट दॅट इज केस 3. हे जे फॉर्म्युले आहेत ते सीईटी, नीट किंवा जेई पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण कॅपॅसिटरवर जनरली एक क्वेश्चन असतोच कंपल्सरी. ओके, जर T1, T2, T3 थिकनेसच्या N डायलेक्ट्रिक स्लॅब जर इन्सर्ट केल्या तर काय होणार बिटवीन 2 प्लेट्स. इफ N slabs of dielectric constant K1, K2, K3 up to Kn of thickness T1, T2, T3 up to Tn are inserted between plates. म्हणजे आता त्याच्यामध्ये एकच डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करण्याऐवजी अनेक डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्या या पद्धतीने. या 2 प्लेट आहेत. तर सुरुवातीला ही T1 थिकनेसची, ओके, त्याच्यानंतर T2 थिकनेसची, त्याच्यानंतर T3 थिकनेस, अशा नंबर ऑफ स्लॅब जर इन्सर्ट केल्या सो दॅट इट इज कम्प्लिटली फिल्ड like this.
म्हणजे इकडे लेफ्ट हँड साइडची प्लेट आहे, इकडे राईट हँड साइडची प्लेट आहे. दिस इज युअर कॅपॅसिटर. इथला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे, थिकनेस T1 आहे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2, थिकनेस T2. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K3, थिकनेस T3. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K4, थिकनेस T4. तर तो फॉर्म्युला काय येणार बघा, C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय, ओके. आता D मायनस कंप्लीट स्पेसच भरली आहे ना, D मायनस थिकनेस ऑफ ऑल प्लेट्स, म्हणजे थिकनेस ऑफ ऑल प्लेट्स D एवढाच होणार ना. आता D इज इक्वल टू काय होणार आहे, T1 प्लस T2 प्लस T3 अप टू Tn होणार. म्हणजे D मायनस T म्हणजे झिरोच होणार आहे आणि डिनॉमिनेटरला फक्त काय राहणार आहे, T1 बाय K1 प्लस T2 बाय K2 हे अप टू काय राहणार आहे, Tn बाय Kn राहणार डिनॉमिनेटरला. So this is the formula when whole space is filled with the different dielectric plates. लक्षात आलं. बेसिक फॉर्म्युला काय असतो, ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के असतो. आता डी मायनस सगळे थिकनेस अगोदर वजा करावे लागतील. मग डी सगळा थिकनेस डी एवढाच आहे ना, मग डी मायनस डी झिरो होणार ती टर्म आणि फक्त काय राहणार आहे, T1 बाय K1 प्लस T2 बाय K2 अँड सो ऑन. त्याच्यानंतर केस 4, इफ n डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ एरिया आता इन्सर्ट केल्या, इफ n slabs of dielectric constant, once again, dielectric constant K1, K2 up to Kn of area A1, A2 and so on up to An are filled between two plates, filled between two plates. आता इथं प्रिव्हियस केस 3 मध्ये काय होते, सगळ्या म्हणजे प्लेटचा जेवढा एरिया होता ना, तेवढा एरिया प्रत्येक डायलेक्ट्रिक स्लॅबचा होता, परंतु थिकनेस मात्र डिफरंट होता. म्हणजे प्रत्येकाचा एरिया ए ए ए ए होता आणि थिकनेस T1, T2, T3. इथं बरोबर उलट केलेलं आहे, सगळ्यांचा थिकनेस टी 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 आहे, म्हणजे प्रत्येक डायलेक्ट्रिक लेफ्ट प्लेट पासून राईट प्लेस पर्यंत भरणार आहे, परंतु एरिया मात्र काय असणार आहे, A1, A2, A3 या पद्धतीने असणार आहे. म्हणजे याची डायग्राम काढायची झाली तर डायग्राम ही अशी येणार. This is the first and this is second. दोन प्लेट झाल्या कॅपॅसिटरच्या आणि याच्यानंतर आता मटेरियल्स कसे भरले जाणार लक्षात घ्या. फर्स्ट मटेरियल is of area A1 and thickness same. Second material of area A2. Third material जेवढे असतील तेवढे and so on. ओके, या पद्धतीने आता भरलं. याचा डायरेक्टली कॉन्स्टंट K1, याचा K2 आणि याचा किती आहे K3 आहे. ओके, या पद्धतीने डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स आहेत. आणि
पहिल्या प्लेटचा एरिया A1 आहे, दुसऱ्या प्लेटचा आहे A2 आणि तिसऱ्या प्लेटचा आहे A3. थिकनेस सगळ्यांचा मात्र तेवढाच आहे, दॅट इज इक्वल टू D. ठीक आहे. तर इथे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी सीचा फॉर्म्युला काय होणार बघा. C इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय असतो, A एप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D असतो ना, म्हणजे पूर्ण स्पेस भरलेली असेल तर काय असतो, A एप्सिलॉन नॉट बाय D असतो. ओके, A एप्सिलॉन नॉट K बाय D असतो, A एप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D. ओके, सो इप्सिलॉन नॉट बाय D फक्त कॉमन राहील, ब्रॅकेटमध्ये A1 K1 प्लस A2 K2 या पद्धतीने फॉर्म्युला येणार आहे, अँड सो ऑन अप टू AN KN. जनरल फॉर्म्युला काय असतो, A इप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D असतो. आता इथं K1 चा एरिया A1 आहे, K2 चा एरिया A2 आहे, म्हणजे इप्सिलॉन नॉट बाय D फक्त काय राहणार आहे, कॉमन राहणार, आणि आतमध्ये काय येणार आहे, A1 K1 प्लस A2 K2 अप टू AN KN. सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला. हे काही फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला जरासे पाठ करून ठेवावे लागतील. असे कॅपॅसिटरचे डिफरंट केसेसचे फॉर्म्युले आहेत. ओके, तर हे फॉर्म्युले लक्षात येतात काय बघा जरा. आता याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला, या चॅप्टर मधलं लास्ट डेरिवेशन बघायचं आहे. कारण मध्ये एकूण आता 3 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. थेरीमध्ये आता टेक्स्टबुक बघितलं तर 8.11 डिस्प्लेसमेंट करंट, 8.12 एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर आणि 8.13 वॅन डी ग्राफ जनरेटर. तर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट करंट आणि वॅन डी ग्राफ जनरेटरचा पार्ट जो आहे तो तुम्हाला या वर्षीपुरता काय केलेला आहे, स्टेट बोर्डनं डिलीट केलेला आहे, त्याच्यामुळे तो आपण काय स्टडी करणार नाही. फक्त एक इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, दॅट इज एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. ते डेरिवेशन तेवढं बघूया, म्हणजे आपला आज हा चॅप्टर संपतोय, म्हणजे याची थिअरी संपते, आणि त्याच्यानंतर सगळे न्यूमरिकल्स आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. ठीक आहे. हा, आता एक खूप इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इझी आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर, एनर्जी stored in capacitor, energy stored in capacitor. ओके, हे डेरिवेशन कसं येणार बघा. म्हणजे कॅपॅसिटर मध्ये कॅपॅसिटी सी असेल, त्याला क्यू इतका चार्ज दिला किंवा फी इतका त्याच्यावर पोटेन्शियल निर्माण झालं तर त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर होणार आहे. कारण चार्ज स्टोअर करण्यासाठी तिथं वर्कडन आपल्याला करावं लागणार आहे, बरोबर. म्हणजे सुरुवातीला थोडासा चार्ज, सपोज समजा एका कॅपॅसिटरवर एकूण चार्ज आपल्याला 5 कुलम स्टोअर करायचा आहे. एकूण चार्ज किती स्टोअर करायचा आहे, 5 कुलम. तर आपण थोडा 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 चार्ज त्या कॅपॅसिटरमध्ये ऍड करत जाणार आहे. सपोज 1 कुलम सुरुवातीला चार्ज दिला, आता 1 कुलम चार्ज पुढच्या येणाऱ्या चार्जला काय करणार, रिपेल करणार, अपोज करणार. 1 कुलमचं 2 कुलम करण्यासाठी आणखी 1 कुलम त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. परंतु पूर्वीचा कॅपॅसिटरमध्ये स्टोअर झालेला 1 कुलम चार्ज हा नंतर येणाऱ्या 1 कुलम चार्जला काय करणार, सिमिलर चार्जेस असल्यामुळे रिपल्शन करणार. मग त्याच्यामध्ये स्टोअर करायचा असेल तर फोर्स लावून आपल्याला काय करावं लागेल, तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करावा लागणार आहे. अँड इन दिस प्रोसेस ऑलवेज सम वर्क इज डन, आणि हे वर्क जे आहे ते कॅपॅसिटरमध्ये काय होतं, एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, हे डेरिवेशन कसं येणार बघा. कन्सिडर ए कॅपॅसिटर, consider a capacitor of capacitance C charged to Q
having potential फी म्हणजे कॅपॅसिटर आहे ज्याचा कॅपॅसिटन्स सी आहे त्याला क्यू चार्ज पर्यंत चार्ज करायचा आहे क्यू चार्ज होईपर्यंत आणि क्यू चार्ज मिळाल्यानंतर त्याचं फायनल पोटेन्शियल सपोज किती होतंय फायनल पोटेन्शियल सपोज फी इतकं होतंय आता कॅपॅसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तो फॉर्म्युला लिहूया आपण वी नो दॅट C इज इक्वल टू क्यू बाय फी C इज इक्वल टू काय असतं क्यू बाय फी असतं कॅपॅसिटी इज इक्वल टू ठीक आहे आता काय करूया आपण एक चार्जिंग मधली इंटरमिजिएट कंडिशन कन्सिडर करूया ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग एक मधली कंडिशन कन्सिडर करूया म्हणजे चार्ज सुरुवातीला चार्ज किती आहे बघा 0 आहे ठीक आहे हे बघा सुरुवातीला चार्ज किती आहे 0 फायनल चार्ज किती होणार आहे कॅपिटल क्यू होणार सुरुवातीला पोटेन्शियल किती असणार चार्ज नसताना पोटेन्शियल 0 असणार आणि फायनल पोटेन्शियल किती होणार आहे फी होणार आहे ठीक आहे आणि 0 टू क्यू चार्ज होईपर्यंत किंवा पोटेन्शियल 0 टू फी होईपर्यंत तिथं काहीतरी वर्क डन होणार आहे आणि तिथे एनर्जी काहीतरी स्टोअर होणार आहे तर आपण काय करूया 0 आणि कॅपिटल क्यूच्या मधली एक कंडिशन कन्सिडर करूया की ज्यावेळी बॉडीवर चार्ज किती असेल स्मॉल क्यू असेल आणि त्यावेळी बॉडीवर पोटेन्शियल किती असणार चार्ज कमी असेल तर ऑटोमॅटिकली पोटेन्शियल देखील कमी असणार फायनल पेक्षा कमी फी असणार आणि क्यू चार्ज असताना फी पोटेन्शियल असताना काय करूया आणखी थोडा चार्ज डीक्यू इथे आपण ऍड करूया आणि आणखी थोडा चार्ज डीक्यू ऍड करण्यासाठी होणार जे स्मॉल वर्कडन आहे ते स्मॉल वर्कडन काढूया आणि त्या स्मॉल वर्कडनचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला टोटल वर्कडन मिळणार आहे म्हणजे 0 पासून कॅपिटल क्यू पर्यंत किती वर्कडन होणार ते वर्कडन आपल्याला मिळेल हे डेरिव्हेशन कसं करायचं लक्षात आलं का बघा पुन्हा एकदा सांगतोय सुरुवातीला चार्ज किती होता 0 फायनल चार्ज किती होणार आहे कॅपिटल क्यू सुरुवातीला पोटेन्शियल किती आहे 0 फायनल पोटेन्शियल किती होणार आहे फी आता वर्कडन इंटिग्रेशन काढावं लागेल वर्कडन काढण्यासाठी काय करायचं इंटरमिजिएट कंडिशन कन्सिडर करायचं म्हणजे 0 आणि क्यूच्या मधली कुठलीही कंडिशन की ज्यावेळी चार्ज काय असेल क्यू असेल आणि पोटेन्शियल व्ही असेल त्यावेळी काय करायचं थोडासा चार्ज व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज डीक्यू ऍड करायचा आणि त्याच्यासाठी होणारं स्मॉल वर्कडन डीडब्ल्यू काढायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला टोटल वर्कडन मिळणार आहे फ्रॉम 0 टू कॅपिटल क्यू किंवा 0 टू फी पर्यंत टोटल वर्कडन किती होईल ते आपल्याला मिळणार आणि ते वर्कडन म्हणजेच काय असणार आहे ओके दॅट वर्कडन इज नथिंग बट चेंज मतलब एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर हाँ consider an intermediate condition when charge on capacitor is small q charge on capacitor is small q and its electric potential is phi therefore once again काय येणार आहे c is equal to small q by small phi येणार आहे small phi ओके आता काय करूया या इंटरमिजिएट कंडिशनला असताना म्हणजे क्यू इतका चार्ज असताना आणखी थोडासा चार्ज डीक्यू त्याच्यामध्ये ऍड करूया suppose now small amount of charge dq is added to capacitor small amount of charge dq is added to the capacitor therefore हा स्मॉल चार्ज डीक्यू ऍड करायला वर्कडन किती होणार आहे वर्कडन इन ऍडिंग दिस चार्ज डीक्यू ही स्टेप महत्वाची आहे
हे स्मॉल चार्ज ऍड करण्यासाठी झालेलं वर्क डन हे स्मॉल असणार आहे, ते काय असणार आहे, फी डीक्यू एवढा असणार आहे, फी डीक्यू. ओके, फी डीक्यू हा कुठला फॉर्म्युला तुम्ही आता ह्या चॅप्टर मध्ये स्टडी केलंय की पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल म्हणजे काय असतं, वर्क डन पर युनिट चार्ज असतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट इज वर्क डन टू ब्रिंग युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. माहित आहे ना, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय असतं, वर्क डन टू ब्रिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. म्हणजे फी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू असतं. सो डब्ल्यू इज इक्वल टू फी क्यू. ओके, सो डब्ल्यू इज इक्वल टू डी डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार, फी डी क्यू येणार, किंवा फी इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी क्यू असं पण लिहू शकतो आपण. परंतु फी म्हणजे काय आहे, क्यू बाय सी आहे. मी इथे लिहू शकतो देअरफॉर फी इज इक्वल टू क्यू बाय सी. याला इक्वेशन 1 म्हणूया. फी इज इक्वल टू क्यू बाय सी, इक्वेशन 2 आहे. सो फ्रॉम 1 and 2, from equation 1 and 2, work done dw is equal to फी रिप्लेस करायचं आहे आपल्याला, सॉरी, फी ऐवजी काय ठेवणार मी, क्यू बाय सी डी क्यू. आता हे झालं स्मॉल चार्ज ऍड करण्यासाठी होणारं वर्क डन. अँड देअरफॉर आता लिहूया टोटल वर्क डन. सो देअरफॉर टोटल वर्क डन काय येणार मग आता, टोटल वर्क डन W is integration of dW from 0 to capital Q. म्हणजे 0 to Q चार्ज होत नाही तोपर्यंत सगळं वर्क डन. आता काय होणार बघा, W is equal to integration of Q by C dQ, लिमिट्स आर 0 to capital Q. आता कॅपॅसिटी इज अ कॉन्स्टंट, तो इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेऊ शकतो. 1 by C इंटिग्रेशन ऑफ Q dQ, लिमिट्स आर 0 to capital Q. So work done is equal to 1 by C as it is. Q dQ चं इंटिग्रेशन काय येणार सांगा, इंटिग्रेशन ऑफ Q dQ काय माहिती असेल तर सांगा. इंटिग्रेशन ऑफ Q dQ काय येतं, इंटिग्रेशन ऑफ Q dQ किती येणार, Q स्क्वेअर बाय 2 येतं. याला लिमिट्स काय आहेत, 0 टू कॅपिटल Q. अँड देअरफॉर वर्क डन तुमचा फॉर्म्युला येणार आहे, वर्क डन आहे 1 बाय सी, अप्पर लिमिट ठेवूया स्मॉल क्यूच्या ठिकाणी कॅपिटल Q, लोअर लिमिट ठेवलं स्मॉल क्यूच्या ठिकाणी 0, म्हणजे अप्पर लिमिट ठेवून मायनस लोअर लिमिट केलं तर काय येणार आहे, Q स्क्वेअर बाय 2 येणार. ओके, सो देअरफॉर वर्क डनचा फायनल फॉर्म्युला आपला येणार आहे हाफ Q स्क्वेअर बाय सी, हाफ Q स्क्वेअर बाय सी. आता हे जे वर्क डन आहे इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. दिस वर्क इज stored in the form of potential energy. And therefore energy stored in capacitor. Therefore energy stored in capacitor U is equal to, एनर्जी साठी पोटेन्शियल एनर्जी साठी सिंबल आपण U वापरतो, हाफ Q स्क्वेअर बाय C. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. फॉर्म्युला काय असणार आहे, हाफ Q स्क्वेअर बाय C. लक्षात आलं, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय, हाफ Q स्क्वेअर बाय C. म्हणजे कॅपॅसिटी C असेल आणि त्याला टोटल चार्ज Q आपण सप्लाय केला तर Q चार्ज होईपर्यंत त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर झालेली असणार आहे, हाफ Q स्क्वेअर बाय C. आता हे फॉर्म्युले डिफरंट फॉर्म मध्ये देखील कन्वर्ट करू शकतो. ऑल्सो
क्यू इज इक्वल टू सी इंटू फी असतं, कारण सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. ओके, क्यू इज इक्वल टू सी व्ही, हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. चार्ज स्टोअर्ड ऑन दी कॅपॅसिटर, कॅपॅसिटरवर किती चार्ज असतो, सी व्ही. ओके, म्हणजे लक्षात घ्या, चार्जचा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला नाही तर तुम्हाला शिव्या खाव्या लागतील. लक्षात घ्या, शिव्या द्याव्या लागतील तुम्हाला, एवढा सिंपल फॉर्म्युला लक्षात राहिला नाही तर. ओके, सो चार्ज म्हणजे काय असतो, शिवी, हे लक्षात ठेवा. क्यू इज इक्वल टू सी व्ही. मग क्यू परत रिप्लेस केलं तर काय होणार आहे, यू इज इक्वल टू हाफ सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय सी, म्हणजे सी सी गेट कॅन्सल, आणि दुसरा फॉर्म्युला येतो हाफ सी व्ही स्क्वेअर. ओके, सो दिस इज द सेकंड फॉर्म्युला. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. हा क्यू आणि सी च्या स्वरूपात आहे, हा शिवीच्या स्वरूपात अवेलेबल आहे, शिवी. आणि तिसरा फॉर्म्युला आता क्यू ला रिप्लेस केला ना, त्याच्याऐवजी आता सी ला रिप्लेस करूया. ऑल्सो सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही ठेवलं तर यू इज इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय क्यू बाय व्ही होणार. क्यू क्यू एक कॅन्सल होणार, क्यू इंटू व्ही फक्त राहणार. सो फायनल फॉर्म्युला आपला येणार आहे, थर्ड फॉर्म्युला, that is u is equal to half q into phi. So these are the different formulae for the energy stored. हे 3 फॉर्म्युले आहेत, हे तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा जो चॅप्टर आहे तो आपला इथं एंड होतोय, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असले तर आता विचारा. आता फक्त याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण जे काय असतील ते सोडवणार आहोत, पाठ्यमागच्या एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल्स किंवा मध्ये कुठले राहिलेले न्यूमेरिकल्स असतील ते. म्हणजे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 12चा इलेक्ट्रोस्टॅटिक्स जो आहे तो खूपच इझी चॅप्टर आहे. याचे सगळे व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत युट्यूबवर. ते पुन्हा एकदा सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे हा चॅप्टर 1 वेळा 2 वेळा बघितल्यानंतर एकदम परफेक्ट होतोय आणि बोर्ड मधला या टॉपिक मधला एकही क्वेश्चन मिस झाला नसला पाहिजे. ते तुम्हाला लक्षात येत असेल की या पद्धतीनं प्रिपरेशन केलं तर फिजिक्सला बोर्डला 90 अबव मार्क मिळवणं जास्त अवघड नाहीये, लक्षात घ्या. ओके, 90+ मार्क मिळवणं खूपच इझी आहे बोर्डचं. परंतु बोर्डपेक्षा महत्वाचं काय आहे, नीट अँड जेई अँड सीईटी, तिथं मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला थोडं वेगळं प्रिपरेशन करावं लागेल. आणि त्याचं मी तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे, ते टाइम टेबल व्यवस्थित फॉलो करा, त्या पद्धतीनं प्रिपरेशन करा.